महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची चंद्रपूर येथे निवडणुकीसंदर्भात बैठक। आज 3 जानेवारी रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे चंद्रपूर दौऱ्यावर होते। यावेळी निवडणुकीसंदर्भात स्थानिक इंडिया हॉटेल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। चंद्रपूर येथील बैठक माझ्यासाठी साधारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे। चंद्रपूर येथील बैठकीमध्ये सर्वच नेते उपस्थित होते। या बैठकीत भाजप व शिवसेना पक्षाचे सर्व उमेदवारही उपस्थित होते। यात महानगरपालिकेची निवडणूक कशी जिंकता येईल या संदर्भात मार्गदर्शन व चर्चा झाली। त्याचबरोबर उद्या होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो संदर्भात नियोजन करण्यात आले। चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही 51% मतदान घेऊन 2/3 बहुमताने जिंकू, असे यावेळी बावनकुळे म्हणाले। जे उमेदवार बदलण्यात आले त्या उमेदवारांशी मी भेटलो आहे। योग्य पद्धतीने या सर्व उमेदवारांना भविष्यकाळात सन्मान दिला जाईल। माझे सर्वांशी बोलणे झाले आहे। पक्षात आता कसलेही मतभेद नाहीत। विकसित चंद्रपूर करून 2029 पर्यंत चंद्रपूरचे सर्व प्रश्न सोडवू, असे आश्वासनही नामदार बावनकुळे यांनी यावेळी दिले। माझ्याकडे साधारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे। महानगरपालिकेच्या प्रामुख्याने मराठवाडा विदर्भाच्या 9 महानगरपालिकेमध्ये समन्वयक रूपाने मी आहे। आज चंद्रपूरच्या बैठकीमध्ये आमचे सर्वच नेते उपस्थित होते। माननीय सुधीर मुनगंटीवारजी, माननीय जोरगेवारजी, हंसराज अहिरजी, आमचे चैनुभाऊ संचेतीजी, मदन हिरावरजी, अशोकराव नेतेजी, आम्ही सर्वच बसलो होतो। एकंदरीत नगरसेवकाची जे उमेदवार आहे त्या उमेदवाराची बैठक घेतली। भाजपा शिवसेनेचा समन्वय कसा राहावा, उद्याच्या माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या रॅलीची तयारी, सोबतच निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांनी ही निवडणूक जिंकण्याकरता शांतपणे त्या ठिकाणी कशी निवडणूक लढावी या पद्धतीने आम्ही या ठिकाणी चर्चा केली। सर्वांनीच उमेदवाराला मार्गदर्शन केलं आणि मला असं वाटतं 1-1.5 तासाच्या उमेदवाराच्या चर्चेमध्ये मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही 51% मतं घेऊन 2/3 बहुमतात जिंकू। आमचे सर्व नेते एकसंघपणे आणि आमचे सर्व उमेदवार आणि भाजपा शिवसेना महायुती ही चांगल्या पद्धतीने लढेल आणि उद्याचा माननीय देवेंद्रजींचा जो रोड शो आहे त्या रोड शोच्या माध्यमातून चंद्रपूरचं संपूर्ण जनमत ढवळून निघेल आणि 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 महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे। देवेंद्रजींनी विकसित चंद्रपूरचाही संकल्प केला आहे। पुढच्या काळात महानगरपालिका निवडून आल्यावर मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आमचे सुधीर भाऊ, जोरगेवारजी, हंसराज अहिरजी, आमचे सर्व नेते जो चंद्रपूरच्या विकासाचा प्लॅन आम्ही तयार केला, जो आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत, त्या प्लॅनवर आम्ही काम करू आणि निश्चितपणे चांगली महानगरपालिका या ठिकाणी